या सगळ्या चर्चा, ते एवढे धिप्पाड वैरागी तरुण असणारे आणि मीराबाई, अतिशय आत्ता वयात आलेल्या मीराबाई, या एकाच मंदिरामध्ये गेले 30 दिवस झाले एकही जण बाहेर पडायला तयार नाही. ज्या मीराबाईंच्या विरोधात असणारे जे लोक होते ते म्हणायला लागले, सगळ्या गावामध्ये चर्चा त्यांनी पसरवली की हे काय बरं दिसते, राजाची मुलगी, आमची मुलगी असली असती तर आतापर्यंत राजानं तर तिला फासा सुद्धा चढवला असता. काय बोलणार बाबा, राजाची मुलगी. इथपर्यंत बोलणारे काही बेशरम होते महाराज. बेशरमपणाची पराकाष्ठा घालणारे काही लोक होते. ते जाऊन राजाला म्हणायला लागले, काय गो राजा. असतात काही लोक महाराज, आपल्या विरोधी पक्षातल्या लोकांचं थोडं जरी काही दिसलं नसलं तरी सुद्धा मग त्या इतकुशाचं एवढं कसं करायचं त्यांना बरोबर समजतं. काय मग राजा, बरं दिसतं का तुमच्या मीराबाईंना असं वागणं? आमची जर का लेकरू असला असता तर आतापर्यंत तुम्ही फासावर चढवलं असतं तिला. आता इकडे राजाला माहित होती आपली मुलगी काय. पण कसं असतं, व्यष्टी समष्टी धर्माधर्मी मतीन गोंधळू द्यावी. राजाचं कर्तव्य वेगळं असतं आणि पित्याचं कर्तव्य वेगळं असतं. राजाला प्रजेच्या हितासाठी एखादा निर्णय घ्यावा लागतो आणि वडिलांचं काम असतं की घरातल्या हितासाठी निर्णय घ्यायचा. शेवटी तो राजा होता. राजधर्म पालन करण्यासाठी मीराबाईंच्या वडिलांनी खडक उपसलं महाराज. खडक हा खरा शब्द आहे बरं का, तलवार आपला शब्द नाही. खडक उचललं महाराज आणि थेट त्या मीराबाईंच्या मंदिरामध्ये गेले. आणि जसं काही मंदिरामध्ये गेले महाराज, आता मंदिरामध्ये गेल्यानंतर मीराबाईंना एकच काम होतं, कोणी जरी मंदिरापाशी गेलं तर भजनच कानावरती यायचं. जसं काही ते वडील आले महाराज, राजा आले, इकडे मीराबाईंचं छान जोरदार भजन चालतं. बनी बैरागन स्वामी बैरागन स्वामी बैरागन, बनी बैरागन स्वामी बैरागन. मती गोंधळते माणसाची कधी कधी. राजाला वाटला जशी शिक्षकाची मास्तराची बायको मास्तरी नसते, जशी इंजिनियरची बायको इंजिनियर असते, डॉक्टरांची बायको डॉक्टरनी असते, तसं यांना वाटलं की बैराग्याची बायको बैरागी. मग ती अशी काय गोंधळी होती महाराज, बैरागी व्यक्तीला लग्नच नसतं, पत्नी होण्याचा कुठून संबंध. राजाला असा काही राग आला. गेल्या गेल्या त्या मीराबाईंच्या मानेवर ते खडक पकडलं, धरलं आणि मीराबाईंना लगेच कळलं की इथे जे आले ते माझे वडील नाहीत, तो या राज्याचा राजा आहे. हात जोडून मीराबाई म्हणायला लागली, राजे साहब क्यों पधारे हो, क्या गलती हो गई हमसे. त्यावर राजा म्हणायला लागले, अगं चांडाळने काय तुझे धंदे चालू आहेत. एका राजकन्येला कसं वावरावं कसं वागावं याची जाणीव सुद्धा तुला राहिली नाही आणि जोर जोरात बैरागन 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 म्हणून म्हणतेस. गावातले लोक काय म्हणतात. त्यावर पुन्हा मीराबाई म्हणाले, राजे अहो बैरागन म्हणजे मी साध्वी झाली नाही, कुठल्या बैरागनाची बायको. पुन्हा राजाचा थोडासा राग खाली आला महाराज. म्हणायला लागले, मीराबाई तुला भजन करायचंय एकटी कर. अगं आता तू वयात आली आहेस, आपल्याकडे पद्धत आहे पडदा करण्याची. त्याने परपुरुषासमोर स्त्रियांनी आपलं
त्यावर मीराबाई म्हणायला लागले, बाबा परपुरुष कुठला हो? माझा नवरा आहे इथे. पुन्हा राजाचा राग मस्तकामध्ये गेला. पुन्हा खडगाव बसला आणि प्रत्येक बायलांना धरून म्हणायला लागले, हा तुझा नवरा आहे का? हा आहे का तुझा नवरा? त्यावर मीराबाई म्हणायला लागली, नाही हो, माझा नवरा कोण आहे माहिती का तुम्हाला? तर म्हणे कोण आहे? म्हणजे चोराचा अग्रगण्य असणारा माझा नवरा आहे. अजूनच राग आला. ते म्हणे बरं ठीक आहे बाप्पा, लग्न मनाचं ठरवलं, पुन्हा चोरासोबत प्रेम केलीस की काय? त्यामुळे कोण आहे? त्यामुळे चोरी करणार आहे, स्त्रियांचे वस्त्र चोरणार आहे. त्यामुळे राजाने डोक्यावरती हात घुसवला, म्हणे पक्क्या डाकूसोबत लग्न केले. पुन्हा मीराबाई म्हणाले, बाबा अहो कृष्णाचं चरित्र विसरलात का? त्यामुळे हा साक्षात कृष्ण माझा नवरा आहे आणि नवरा इथे असताना परपुरुषासमोर पर्दा करण्याची मला काय गरज? थोडस राजांना हाय वाटलं की चला बाबा, मुलगी अजून आपली लाज विसरलेली नाहीये. पुन्हा मीराबाईंचा अधिकार बघण्यासाठी राजा म्हणायला लागला, असं कर, ठीक आहे, परस्पर लग्न केलेच नाही या कृष्णासोबत. आमच्या दोघा म्हातार मातेची इच्छा राहिली आहे. आपल्याकडे पद्धत आहे, नवऱ्याला विडा भरवायचा आणि उरलेला विडा स्त्रियांनी खायचा. असं कर, तुझ्या कृष्णाला विडा खायला सांग. ते म्हणे ठीक आहे. जसं काही पंचप्राणांचा पंचतत्वांचा मीराबाईंनी विडा लावला. विडा लावला, भगवंताच्या मुखासमोर दिला आणि म्हणायला लागले, ले हो मेरी बिडिया मुकुंदा हरी.